disparado soltanto per me. Volare, oh oh, cantare, oh oh oh, nell'infinito meriti di stare lassù. Volare, oh oh. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण व्हेनेशियन हॉटेलची टूर देणार आहे. इथे असलेल्या खूप सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आजचा व्हिडिओ फुल बघा आणि व्हेनेशियन हॉटेलचा लास वेगास मधला तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि आता जस्ट आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत. सो सगळ्यात पहिला इथे जे काय फेमस आहे ते गंडोला राईड. गंडोला राईड हे मेन म्हणजे इटलीच आहे. इटली मधून ते इथे आलेलं आहे. सो इथे असंच ह्या लोकांनी मस्त आतमध्ये रिव्हर बनवली आहे. मस्त गंडोला राईड ठेवलेले आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही रेडी होऊन तिकडच जातोय. पहिला गंडोला राईड घेऊया कारण थोड्या वेळाने सुट्टीच्या टायमिंग असल्यामुळे खूप लोक येतात, गर्दी होते, लाईन लागते. सो अगोदर आपण त्याचा फील घेऊन येऊया, तो गंडोला राईड एक्सपिरियन्स करूया. सो चला. आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे आता हॉटेलचा स्टार्ट केलेला आहे मी व्हिडिओ. सो मस्त एंट्रन्स लॉबी वगैरे किती छान आणि सुंदर बनवली तुम्ही बघू शकता. सो इथे बघा माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल ही आहे गंडोला राईड. म्हणजे एक प्रकारची बोट आहे जी इटलीमध्ये खूप फेमस आहे आणि याची सगळी हिस्ट्री इथे दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता की हिस्टोरिक गंडोला टाइमलाईन दिलेली आहे. सो ही राईड गंडोला राईड आहे ना 1094 मध्ये इन्व्हेंट करण्यात आली. म्हणजे त्यावेळेला काहीच मला वाटत नाही रिसोर्सेस वगैरे असतील, नुसतेच मानवाची एकदम सुरुवात असेल त्यावेळेस या पद्धतीची राईड त्या काळात वापरत असतील. त्यानंतर अराउंड 500 वर्षानंतर त्याचा हा शेप अँड ऑल बेसिक स्ट्रक्चर डिफाईन करण्यात आलं. त्याच्यानंतर 1850 मध्ये असिमेट्रिकल शेप ऑफ गंडोला वॉज इंट्रोड्युस्ड. आणि त्याच्यानंतर 1945, 65 म्हणजे असं पूर्ण इकडे इयर्स हिस्ट्री दिलेलं आहे. ती कशी कशी इन्व्हेंट होत गेली, त्याचं कसं कसं स्ट्रक्चर होत गेलं. आता सध्या तर म्हणजे हे नाहीये, फक्त एक टुरिस्ट म्हणून म्हणजे आपण आता ती फक्त आठवण म्हणून बघू शकतो. इथे पण तो फील दिलेला आहे. तुम्ही पॅरिसला, इटलीला कधी गेलात तर तिकडे पण अशा गोष्टी फक्त म्हणजे टुरिझम म्हणून आता वापरल्या जातात, फन साठी, एंटरटेनमेंट साठी आणि तो हिस्टॉरिकल व्ह्यू राहण्यासाठी. पण आता रिअल मध्ये वापरत नाहीये. सो ह्याचा शेप, डिझाईन, स्ट्रक्चर बघाल तर एकदम खूप म्हणजे खूप छान सुंदर अशी बनवलेली आहे. तर मग आता आपण जाऊया आणि ओरिजिनल गंडोला राईडचं फील घेऊया. आता आम्ही वरच्या फ्लोअरवर आलोय आणि चला आता तुम्हाला मस्त ब्युटिफुल व्ह्यू बघायला भेटणार आहे. ह्या बघा गंडोला राईड ओरिजिनल वाल्या तेवढ्या आता लोक बसतायत आणि हे लोकांना बसत ह्यांच्या राईड मध्ये आपण बसायचं आणि मस्त हे पूर्ण हॉटेलच्या एरियामध्ये ही रिव्हर बनवली, त्याच्यातून आपल्याला राईड देतात. मस्त साऊंड म्युझिक चालू असतं, खूप छान असं फील असतं. तो फील आता आपण घेणारच आहोत.
इथून एक मी तुम्हाला अमेझिंग गोष्ट दाखवणार आहे. सो तुम्ही माझ्या वर बघा. सो तुम्हाला हे बघून वाटलंच असेल ना की वरती एकदम निळं पांढरं शुभ्र असं आकाश आहे. तर नाही, वरती आकाश नाहीये. त्या लोकांनी तशी स्क्रीन बसवली आहे आणि बाहेर आता विचाराल तर एकदम कडक 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 ऊन आहे, एकदम प्रखर ऊन आहे. आणि आतमध्ये असा मस्त स्कायचा व्ह्यू दिलाय आणि एकदम असं ना कूल टेम्परेचर पण ठेवलंय. एकदम ढग आल्यानंतर कसं वातावरण असतं सेम तसं आतमध्ये फील दिलंय. गंडोला राईडच्या प्राइजेस इथे लावलेल्या आहेत. इनडोअर वेगळे आहेत, आउटडोअर वेगळे आहेत. आणि प्राइस विचाराल तर म्हणजे शेअर असेल, म्हणजे 4 लोक जर एकाच गंडोलामध्ये गेले तर 39 पर पर्सन आहे आणि प्लस टॅक्सेस. आणि जर प्रायव्हेट हवं असेल तर $156 आहे. सो बघूया आता यांचं तिकीट कुठे आहे आणि आपण तिकीट काढूया अगोदर. सो आता आम्ही इथून घेतलेली आहे आमची गंडोला राईडची तिकीट आणि म्हणजे आम्ही प्रायव्हेट घेतली आहे $156ची. इंडियन करन्सी मध्ये विचाराल तर 13,000 रुपये. बापरे, म्हणजे इथं सगळं खूप जास्त कॉस्टली आहे. सो 13,000 रुपये घालून आता आम्ही ही गंडोला राईड करणार आहोत आणि बघूया आता हे किती डिस्टन्स आणि किती कव्हर करतात आणि काय काय ह्याच्यामध्ये फील येतं. तसं चला गंडोला राईडचा आता आपण फील घेऊया. So, when you are getting on the gondola, don't step on the edge. Keep small. Watch the ledge. Step on the carpet. Go over. Directly. I recommend this side. You face forward, see the सो आम्ही आता गंडोलामध्ये बसलो आहोत आणि मस्त ह्या बोटचा फील घेत आहोत. छान वाटतं. इनडोअर ॲक्टिव्हिटी आहे आणि इकडचं वातावरण सराउंडिंग सगळं बघायला तर खूप छान आणि खूप असं ब्युटिफुल आहे सगळं. एकदम असं छान फील दिला ह्या लोकांनी. आता हे लोक थोड्याच वेळात सॉन्ग म्हणतील. सो ते सॉन्ग कसं बोलतात ते पण तुम्हाला 1,000 gallons of water Oh, above the casino and restaurants. wow. Here on the second floor, and here below the swimming pools. There on the roof above us. It starts raining. I don't know about you, but I live. Traditional, romantic. Yes. It's traditional and and romantic is okay. What is it? Okay. Let up stop. Narma tries. Rami Hasa. Locomotive pista. La rasta. Varejana pista. Yetra cosa. Narma tries. Mana tusore. Dio bello. Oh, sole mio, sta in fronte a te, sta in fronte a te. हे जे सॉन्ग बोलत आहे ते इटालियन सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये वर्ड्स वगैरे थोडं समजत नाही एक्झॅक्टली काय, बट ठीक आहे. ते इटालियन थीममध्ये आहे तर आपण इटालियन सॉन्गचं एन्जॉय घेऊ शकतो. Tell me, when will you be mine? Tell me, quando we will share a love divine. Please don't make me wait again. When will you say yes to me? Tell me, quando you mean happiness to me. Oh, but darling, tell me when. Every moment's a day. Every day seems a lifetime.
Let me show you the way. What's for love compare? I can't wait a moment more. Bando. Say it's me that you adore. Oh, my darling, tell me when. My darling, tell me when. ही जी व्हाईट कलरची गंडोला आहे ती स्पेशल इव्हेंटसाठी आहे आणि त्याचं डिझाईन आणि स्ट्रक्चर आणि त्याचं डेकोरेशन वगैरे बघाल तर खूप छान आहे. म्हणजे ही जी राईड आहे ही गंडोला ही स्पेशल इव्हेंटसाठी लोक बुक करतात. जे कोणी इथे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन येतात ते तर त्यांना जर मॅरेजसाठी प्रपोज करायचं असेल तर लोक ह्या गंडोलामध्ये मॅरेजसाठी प्रपोज करतात. किंवा ते आम्हाला असंही सांगत होते की इथे लोक येऊन लग्न पण करतात. म्हणजे अमेरिकेतली किंवा बाहेर वेस्टर्न साईडची जी लग्न आहेत ती खूप कमी टाईममध्ये होतात. सो लोक इथे वेडिंगसाठी पण ही गंडोला राईड बुक करतात आणि इथे येऊन ह्या गंडोला राईडमध्ये लग्न पण करतात. म्हणजे किती छान ना. की मस्त आपण अशा ठिकाणी जाऊन अशा प्लेसवरती आपण छान असं एकदम शॉर्ट पिरियडमध्ये लग्न केलं. ही पण खूप छान आयडिया आहे. Una musica dolce e sparata soltanto per me. Oh la oh oh, cantare, oh 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 oh, negli spiriti meriti di stare lassù. Oh la oh oh. समोसा. राईडचे आता फोटो काढलेले आहेत. सो इथे बघा त्यांनी फोटो दाखवले आणि आता आम्ही ही फ्रेम घेणार आहे. त्याच्यामध्ये आता आम्हाला 4 फोटो भेटणार आणि हे बघा फोटो आमचे काढलेले आहेत. मस्त छान छान सुंदर सुंदर असे. आणि या अँड द प्राइस. Okay, so your total will be even 90 with the tax? Yeah. Cash card today. कार्ड. आणि बिल किती झालं विचारलं तर झालं आहे $90. सो चला आता आपण आपले फोटोज घेऊया. Photo? No, not sure. No. Tickets will be with Erica. You want to go now? Inside the next outdoor consulate at 4:45. All right, so we got 2 pictures for you guys right here. Yeah. 6 lights. Nice. And we got the other 2 right here for you guys. Oh, nice. Thank you. All right, and your frame is in a box. It's bubble wrap styrofoam for your airplane, okay? Okay. So सेम अशी फ्रेम घेतलेली आहे आपण. सो घरी गेल्यानंतर आपण फोटो याच्यामध्ये टाकतो. Yeah. Thank you so much. Don't forget your phone and your stuff. Okay? Yes. I forgot to type in a Venetian. Yeah. Bye-bye. So आम्ही आता मस्त गंडोला राईड घेऊन आलो. कसा होता फील विचारा तर खूप छान होता. म्हणजे ना तिथे त्या पाण्यामध्ये एकदम असं छान वाटत होतं आणि वरचं आकाश वगैरे म्हणजे सगळं आर्टिफिशियल आकाश आहे. पण तसा जो तिकडे फील असतो ना सेम तसा फील करून त्यांनी दिलेला आहे. त्याच्या पाठीमागे जे ते लोक सॉन्ग बोलतात पूर्ण इटालियन सॉन्ग बोलतात. सो खूप छान होतं. एकदम भारी वाटलं. एक्सपिरियन्स छान होता. आम्ही तर भरपूर फोटो व्हिडिओ काढलेले आहेत आणि आता आम्ही फोटो आणि फ्रेम घेतलं तुम्हाला दाखवलं. सो आता मी आमच्या रूम मध्ये ठेवून येतो वरती आणि नंतर मग बाकीचे सगळे हॉटेलचे टूर मी तुम्हाला देते. सो चला हॉटेलचेच ना स्पा फिटनेस ब्युटी हे सगळं आपल्याला त्यांनी पॅकेज इन्क्लूड करून दिलेलं आहे. सो आपल्याला स्पा घ्यायचा असेल तर आपण स्पा पण घेऊ शकतो आणि ब्युटी रिलेटेड आणखीन काही त्यांच्या असतील गोष्टी त्या पण आपण ट्राय करू शकतो आणि जिम पण युज करू शकतो. सो आम्ही तर कोणती फॅसिलिटी युज करणार नाहीये कारण ह्या सगळ्या गोष्टी तर ऑलरेडी आम्ही आमच्या घरी युज करतो आणि आमची जिकडे राहतो तिकडे पण आमच्या जिम मध्ये पण आम्ही रोजच जातो. त्याच्यामुळे तिकडे जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. इकडे थोडी जिम करायला लोक फिरायला येतात. सो मी इकडे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते कसं बनवलंय. सो बघा इकडे एक छोटासा रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर ह्या डेकोरेशनच्या गोष्टी बघू शकता किती मस्त बनवलेलं आहे सगळं.
ही बघा हॉटेलची जिम रूम आहे आणि खूप म्हणजे खूप मोठी आहे. सो चला आपण जर टाइम वेस्ट करायला नको. सो आता आम्ही आलोय पूल एरिया मध्ये आणि तुम्ही बघू शकता की पूल एरिया कसा आहे, खूप मोठा आहे ऍक्च्युली. आणि इकडच्या अमेरिकन लोकांना तर पूल हे सगळं खूप जास्त आवडतं. सो सगळे इकडे मस्त पूलचा एन्जॉय करतात. आम्ही तर काही पूल साठी रेडी होऊन आलेलो नाहीये. इथं आल्यापासून म्हणजे आम्ही पूल ऍक्सेस घेतलाय पण आम्ही पूल युजच करत नाहीये, कारण आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे कम्युनिटीमध्ये नॉर्थ कॅरोलिना जिथे आम्हाला फ्री मध्ये पूल आहे तिथेच आम्ही कधी जात नाही. खूप रेअरली टाइमपास म्हणून जातो. सो इथं हॉटेलवरती येऊन पूलचा काय आम्ही एन्जॉय करणार. तरी पण इथलं पूल कसं आहे मी तुम्हाला दाखवते या. सो बघा लोक कसे मस्त चिल करतात, एन्जॉय करतात त्यांचा टाइम. सो हे असं आमच्या हॉटेलचं लुक आहे बाहेरून. ना खूप मोठं आहे. ही एक साइड आहे जी पूल साइड दिलेली आहे आणि मस्त जे भरपूर त्या साइडला आहे या साइडला आहे. सो आणि त्या साइडला बघू शकता म्हणजे चेंजिंग रूम वगैरे त्या साइडला आहे आणि पूल मध्येच बार पण आहे. सो लोक इकडे ना मस्त ड्रिंक करत करत टाइम एन्जॉय करत असतात. तर किती छान सगळं सुंदर सुंदर बनवलेलं आहे. आता आलोय व्हेनेशियनच्या कसिनो मध्ये. सो मी तुम्हाला दाखवते व्हेनेशियनचा कसिनो कसा आहे. सो जास्त नाही दाखवणार कारण सगळीकडचे कसिनो सेमच आहे. सो चला. सो अशा सेल्फ जे आपण स्वतःहून खेळू शकतो ना अशा भरपूर आहेत. म्हणजे खूपच मोठा कसिनो आहे. आणि सो आणि जर म्हणजे बँकर सोबत खेळायचं असेल तर बघा हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो बघा फुल मोठ्याच्या मोठा कसिनो इकडे तिकडे तिकडे इकडे सगळे पैसे उडवत आहेत नुसते. आणि बघा एवढे 5 स्टार हॉटेल्स आहेत पण तरी पण लोक इथे डॉग्सला घेऊन येऊ शकतात. असं क्यूट डॉग आहे. बघा इकडे लोक कसे खेळतात सगळे. सो हे असं पण असतं याच्यामध्ये खेळू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला माहिती पाहिजे की कसं खेळला जातो. सो कसं खेळतो माहित असेल तर खेळू शकतात. आणि इथे लोकांना पैसे पण खूप जिंकतात आणि तेवढेच पैसे हरतात पण काय नाही. पण ज्यांना फरक नाही पडत पैसे गेले काय आले काय ते लोक मस्त येऊन त्यांचा एन्जॉय करून जातात. ह्या साईडला पण भरपूर सेम तसंच आहे. तुम्हाला एक मी मस्त अमेझिंग गोष्ट दाखवते.
सो व्हॅनेशिया मध्ये लोकांना एंटरटेनमेंट साठी जो टीव्ही लावलाय तो बघा किती मोठा आहे. लोक मस्त तिकडे रिलॅक्स करतायत. मस्त इकडे बसून आपण मॅच बघू शकतो. मल्टिपल स्क्रीन्स लावलेले आहेत पण त्या स्क्रीन सगळ्या कनेक्टेड आहेत. सो तुम्ही बघू शकता की एवढा मोठा अराउंड 180 डिग्रीचा मला वाटतं हा हाफ सर्कल बनवलेला आहे. इंडोर गंडोला पाहिला. आता आउटडोर गंडोला बघूया आणि अजून थोडा बाहेरचं काय काय इकडे आउटसाइडच्या गोष्टी आहेत ते पण बघूया. सो चला. हा बघा इकडे आउटडोर गंडोला आहे. मस्त आहे. म्हणजे ऍक्च्युली आतपेक्षा मला बाहेरचं छान वाटतं पण आम्ही जेव्हा केला ना त्यावेळी अराउंड 2 ते 3 वाजले होते आणि बाहेर खूप कडक ऊन होतं आणि सध्या आता पण खूप कडक ऊन आहे. त्याच्यामुळे बाहेर उन्हात एवढं चांगलं नसतं वाटलं. बट नॅचरली गंडोला रोड गेलं पण खूप छान. म्हणजे खूप हे हॉटेल बघा किती छान आणि सुंदर आहे. सो पूर्ण हे एवढं मोठं छान असं हॉटेल आहे. सो चला आता आपण तिकडे ब्रिज मस्त तिकडे आम्हाला फोटो वगैरे काढायला भेटतील. व्हॅनेशियन हॉटेलचा मेन एंट्रन्स आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि इकडे बघाल तर म्हणजे ह्याच्या खालून एक रिव्हर जातीये. रिव्हर इन द सेन्स की आर्टिफिशियल रिव्हर आहे ही गंडोला राईड साठी बनवलेली. आणि तिथून पण बघा तुम्ही बघू शकता टॉवर वगैरे खूप सुंदर छान असं केलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊ. सो चला आता आपण इकडे ह्या वरती जाऊया बघायला आणि नंतर त्या ब्रिज वरती पण जाऊया. ब्रिज वरून पण हे सगळे गंडोला राईडचा किंवा इकडचा व्ह्यू कसा दिसतो ते बघूया. सो आपण परत आता हॉटेलच्या आतमध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे कसिनोच आहेत डिफरंट टाईपचे. इकडे पण लो बजेट हाय बजेट सगळे कसिनो बघायला भेटतात. इथे आपण $1 पासून $1,00,000 पर्यंत खेळू शकतो आणि लोक खेळतात पण. सो चला आपण आता वरती जाऊया. वर तुम्ही बघू शकता किती छान. बाप रे म्हणजे ते व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय आय डोंट नो पण रिअल मध्ये विचाराल तर सॉलिड असं बनवलं. एकदम ब्युटिफुल वाटतंय. सो चला वरती जाऊया. खूप छान फील आहे ऍक्च्युली. आय कांट बिलीव्ह की एवढं पण सुंदर कसं काय लोक मेंटेन करू शकतात. आणि हे जे हॉटेल आहे ना हे खूप वर्षापासूनच आहे आणि तेव्हापासून ते असं दिसतं. वरती आलोय आणि बाहेर जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला आतला थोडासा लुक दाखवते की कसं आहे. इथे बघा आपण मगाशी गंडोला राईड करायला आलो होतो इंडोरची तर ते स्काय वगैरे असं दिसतंय. एकदम ढगाळ वातावरण बनवून ठेवलेलं आहे. आणि इकडे खूप सारे शॉपिंग स्टोर आहेत. तर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर भरभरून शॉपिंग करू शकतात. आणि रेस्टॉरंट विचाराल तर खूप सारे रेस्टॉरंट आहेत तिथे. सो बघा आता आपण परत तिथे चाललो जिकडे आपण मगाशी गंडोला राईड केली होती पण आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहोत.
सो सगळं किती छान छान सुंदर सुंदर आहे. बाहेर एकदम कडक कडक होणे, पण आतमध्ये एकदम ढगाळ वातावरण, एकदम तो इटलीमध्ये जो फील असतो तो, तसं स्ट्रक्चर, इंटेरियर. इकडे गंडोला राईड चालली आहे, ते लोक मस्त गाणं म्हणतात त्याच्यासोबत. सगळं ब्युटिफुल आहे इथे. मी ते वरती आलोय. मगाशी मी तुम्हाला बोलली होती खाली असताना की चला आपण वरती जाऊया आणि दाखवते. पण आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्हाला भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही तेव्हा इंडियन रेस्टॉरंट मध्ये आम्ही थोडस खाल्लं आणि आम्हाला बराच वेळ गेला, 1 ते 1.5 तास आमचा ते खाण्यामध्येच गेला. आणि आता मी बाहेर येऊन बघते तर पूर्ण अंधार झालाय. सो ठीक आहे, पण रात्रीचा इथे व्ह्यू विचाराल एकदम ब्युटिफुल आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान स्ट्रक्चर आहे. आणि इकडे लोक सगळे बाहेरचा व्ह्यू आणि बाहेरचं ते बाहेरचा गंडोला राईड आणि बऱ्याचशाच लाइटिंग, डेकोरेशन हे सगळं बघत बसल्यात आणि त्यांचा टाइम एन्जॉय करताय. सो चला आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे. इथे तुम्हाला माझ्या पाठीमागे तो जाळ निघताना दिसत आहे, तर ते एक्झॅक्टली काय आहे तर ते आहे व्होल्कॅनो शो. सो जे हे हॉटेल दिसत आहे समोरचं ते हॉटेल आहे द मिराज. द मिराज पण लास वेगासमधलं चांगलं फेमस हॉटेल आहे आणि त्या हॉटेलची थीम आहे व्होल्कॅनो शो. सो रात्रीच्या टायमिंगला 1-1 तासानंतर हे शोज दाखवतात आणि त्याचं फील काय विचाराल ना तर एकदम रिअलिस्टिक फील दिलं आहे. त्याच्यातून जी हीट बाहेर निघते ना ती सुद्धा आपल्याला अशी जाणवते. सो ते पण आपण जवळून बघणार आहोत कसं आहे ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. सो चला मग आता आपण जाऊया तिकडे ब्रिजवर आणि ब्रिजवरून चालत चालत तिकडे गेल्यानंतर काय बघायला भेटतो, हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू कसा आहे ते बघायला भेटेल. सो चला मग. सो ह्या ब्रिजवर जाण्यासाठी ह्या लोकांनी ॲक्सेलरेटर बसवलेले आहेत. म्हणजे ना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इकडचे हॉटेल्स आहेत ना खूप मोठे मोठे आहेत. आता हे वेनेशियन हॉटेल आहे ते अराउंड 35 एकरमध्ये आहे. सो चालण्यासाठी किती हार्ड आहे बघा, लोक चालून चालूनच कंटाळतील. म्हणून मग त्यांनी ना इथे असं हे ॲक्सेलरेटर बसवलेलं आहे. जर कोणाला चालत जायचं असेल तर चालण्याचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता, लेफ्ट राईटला चालण्यासाठी पण स्पेस दिलेला आहे, स्टेअर्स बनवलेले आहेत. सो ज्याला हवं तर जो तो ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता मी ब्रिजवर आलो आहे आणि तो ब्रिजवरून व्ह्यू बघायला तर खूप छान आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे ते व्हिडिओमध्ये तेवढी माईट बी क्वालिटी किंवा क्लिअरिटी नसेल दिसत आणि तो फील नाही घेता येत, पण रिअलमध्ये जो फील आहे ना बघण्यासाठी एकदम छान आणि एकदम सुंदर असं बनवलेलं आहे सगळं. मॉन्युमेंट्स आहेत लास वेगासचे. आम्ही भरपूर ठिकाणी पाहिले पण जसं पाहिजे होतं तसं नाही भेटलं. सो इथे फायनली आम्हाला भेटलंय आणि खावायला तर आम्ही घेणार. म्हणजे ह्याच्यामध्ये ना भरपूर सगळ्या छान गोष्टी आहेत आणि आम्ही आता म्हणजे जे काही आम्ही मॉन्युमेंट्स कलेक्ट करतोय ते ह्याच्या टाईपमध्येच करतोय. आम्हाला इथे भेटला आणि हा घेतोय. आता ना इथे रात्रीच्या 11 तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता. बसवली आहे ना वरती, त्याच्यामध्ये थोडासा आकाश प्राईट आहे.